त्याचबरोबर आता हे थोडंसं काय झालं हेल्थ बद्दल, आपण शेतीवरती पण काम करतो. कशावरती? सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काम कशावरती करायचंय? शेतीवरती पण करायचं. एकच रिझल्ट फक्त घेणार आहे. तांबे साहेब पुढे यायचंय. नमस्कार. माझं नाव संदीप जगन्नाथ तांबे, गाव कांबळेश्वर आहे. मी आता चालू वर्षी AWPL ची प्रोडक्ट माझ्या शेतीसाठी वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये गहू, प्रामुख्याने गहू हे पीक निवडलं आणि 1 एकर ऊसासाठी वापरलेलं औषध आहे. सगळ्यात टॉपचे रिझल्ट आहे. म्हणजे इतर वेळेपेक्षा या औषधाचा असा परिणाम आहे की पिकावरील पानांची संख्या इतर पिकापेक्षा जास्त रुंद होते आणि रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे. त्याच्यामुळं कीड वगैरे कमी प्रमाणात आहे. आता 1 एकर मक्याच्या क्षेत्रावर वापरताना शेजारी दुसऱ्या प्लॉटवर वापरलं तर तिथं थोडीशी खराब रान असल्यामुळं ती पण मका थोडीशी लहानच होती. आणि आपलं प्रोडक्ट वापरलेलं एक साधारणतः 1 फुटाचं अंतर पडलं उंची पिकामध्ये आणि तेच बी वेगवेगळे आहे. त्याच्यामुळं इथून पुढे जर शेती टिकवायची असेल आणि केमिकल खताचा वापर कमी करून ऑर्गॅनिक खताचा वापर केला तर नक्कीच शेती सुधारेल आणि परिणामी आरोग्यावर बी चांगला परिणाम होईल त्याचा. ओके, धन्यवाद. तर सगळ्यात महत्वाचं काय? आपलं आरोग्य, ऑर्गॅनिक शेती जर चांगली झाली तर आपल्याला चांगलं खायला मिळणार आहे. त्यासाठी काय करायचंय? सर्वांनी आपल्या शेतीमध्ये पण काय करायचंय? प्रोडक्टचा वापर करायचा आहे. ज्या इतर खतांपेक्षा आपल्या खतांची किंमत 50% कमी. किती टक्क्यांनी? 50% कमी. मग त्याचा वापर केला पाहिजे का नाही केला पाहिजे? बरोबर आहे. तर बघा की अजून एक रिझल्ट घेणार आहे फक्त आपण. ते बघा, इतक्या लांबून आले. कुठून? राशन कर्जत वरून आले सावळे साहेब. त्यांनी पुढे यायचे. सावळे साहेब. हॅलो, नमस्कार. मी अंबादास साळवे, राहणार वाशिम. माझ्या मंडळीला गुडघ्याचा आणि कमरेचा आणि सगळ्या अंगावर सूज होती. तो साहेबांकडे मी 1.5 महिने झाले ट्रीटमेंट घेतो. पहिल्या महिन्यातच त्याला इतका फरक पडला की आता मी उभा राहून दाखवतो. मला त्याच्याकडे बरोबर सुद्धा नव्हतं की उभा राहील. त्याला जवळजवळ 90% फरक पडला. धन्यवाद. पहिल्या रात्रीचं उठताना मला असं मिरणच उठायचे. चालायला येत नव्हतं, कशाला तरी धरून चालायचे. पण आता एकदम छान वाटतंय. मी असं चालते, ती रानात पण काम करते. छान वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं हे जे रिझल्ट आहे, आपण इथं त्यांना असंच बोलवलं नाही. त्यांना काय झालंय? रिझल्ट आले आणि स्वतः येऊन काय केले? त्यांनी प्रत्यक्षिक बोलले. बरोबर आहे ना? तर असे रिझल्ट 100% आहेत. जो माणूस प्रोडक्ट आपले वापरणार त्याला 100% रिझल्ट येणार. काय होणार? विश्वास आपला कशावरती? प्रोडक्ट वरती. ते फक्त काय केलं पाहिजे? वापर केला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की आता काय करायचं? आपल्याला सर्वांना जोरदार सुरुवात करायची. कसलाही पेशंट असू द्या. बरं, इथं सगळ्या प्रकारचे पेशंट आपण घेतले. बरोबर आहे? छोटा आजार, मोठा आजार. बरोबर आहे? सगळ्या प्रकारचे पेशंट. कुठलाही पेशंट आपल्या मनामध्ये फक्त शंका ठेवू नका आणि काय करा? कामाला जोरदार सुरू करा. चालतंय, मी इथं थांबतो.